ऐकायला येतं एका कानाने, एका कानाने तर ऐकायलाच येत नाही. परंतु आवाज इतका सुंदर की त्यांच्या हृदयामध्ये तो लागला. आणि मग शाहू महाराजांनी ठरवलं की या मुलाला मदत करायची, याला पुढं आणायचं. असा हा लोककल्याणकारी राजा की सतत जनतेसाठी रयतेसाठी झटणारा. ती आजी बिचारी गरीब होती, एकटीच राहत होती आणि तिची छोटीशी शेती होती. आणि त्या शेतमळ्यामध्ये ती आजी भाजीपाला पिकवायची आणि बाजाराच्या गावाला जायची आणि तिथं थोडा भाजीपाला विकून घरी यायची. व्हायलाच पाहिजे. तर या संभाजी महाराजांच्या नंतर जेव्हा संभाजी महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी मग शिवाजी महाराजांचा दुसरा एक मुलगा होता. त्याचं नाव होतं राजाराम. राजाराम आणि त्याची पत्नी ताराराणी यांनी संभाजीराजे जेव्हा औरंगजेबाच्या कैदेत होते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये आपलं हिंदवी स्वराज्य पुढे सांभाळलं. कोल्हापूरच्या गादीचा कारभार शाहू महाराजांनी सांभाळला. शाहू महाराजांना राजर्षी ही पदवी लोकांनी दिलेली आहे. राजर्षीचा अर्थ तुम्ही ऐकाल. राजर्षी म्हणजे राजा आणि ऋषी या दोन शब्दांपासून तो शब्द बनलेला आहे. राजांमधील ऋषी म्हणजे जो राजा असूनही त्यानं राजवैभव उपभोगलं नाही तर तो एखाद्या ऋषीप्रमाणे समाजाची जनतेची सेवा करीत राहिला म्हणून त्यांना राजर्षी अशी उपाधी दिलेली आहे.